संपूर्ण भारतात जागतिक योगा दिन साजरा होत असताना बिडकीन येथील अनेक शाळांनी याकडे पाठ फिरवली, तर काही शाळांनी उद्या साजरा करू म्हणत वेळ काढण्याचा प्रयत्न केला। 21 जून रोजी संपूर्ण भारतात जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला। त्यास औरंगाबाद जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे। मात्र बिडकीन येथील काही शाळा सोडल्या तर अनेक शाळांमध्ये हा दिवस देखावा म्हणून साजरा करण्यात आला। 21 जूनला जागतिक योगा दिन साजरा करण्याचा आदेश सर्व शाळांना देण्यात आला होता। त्यामुळे सकाळपासूनच या न्यूजच्या प्रतिनिधींनी शाळांना भेट दिली। यावेळी बिडकीन येथील सरस्वती भवन विद्यालय आणि भगवती विद्यालय या दोन शाळेत सकाळी 7 वाजता योगा घेण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसादही दिला। रविवार असताना सुद्धा विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते। तसेच सरस्वती भवन विद्यालयाच्या NCCच्या विद्यार्थिनींनी योगाचा विशेष कार्यक्रम ठेवला होता। यावेळी सूर्यनमस्कार, चक्रासन, अर्धचंद्रासन, नौकासन, शीर्षासन, पवनमुक्तासन यासारखे योगाचे प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले। असं असतानाही मात्र बिडकीन येथील अनेक शाळांनी याकडे पाठ फिरवली, तर अनेकांनी योगा दिवस उद्या साजरा करू असं सांगितलं। काही शासकीय शाळेत शिक्षकांनी आपल्या सोयीच्या वेळेनुसार योगा दिवस साजरा केला। बिडकीन केंद्रांतर्गत 13 शासकीय तर 13 खासगी शाळा आहेत। त्यापैकी अनेक शाळांनी योगा दिवसाकडे पाठ फिरवली। यात अल हिंद उर्दू स्कूल, महाराष्ट्र भूषण विद्यालय यासह अनेक शाळांनी योगा दिवसाकडे पाठ फिरवली। आज संपूर्ण भारतात योगा दिवस साजरा करण्यात येत आहे, परंतु आज आपण बिडकीन येथील आपण बघू शकतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि या ठिकाणी कोणतेही विद्यार्थी आतापर्यंत आलेले नाही व शिक्षक आलेले नाही। सकाळचे 9 वाजलेले आहे, परंतु कोणतेही शिक्षक, 2 शिक्षक कर्मचारी इथं आहे, मुख्य अधिकारी वगैरे कोणी इथं दिसत नाही आणि विद्यार्थीही दिसत नाही। आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही त्या शाळेत येऊन आता 9 ते 9:30ला हा कार्यक्रम साजरा करणार आहे, परंतु 9:30 वाजता हा कार्यक्रम योगा दिवस साजरा केला जातो आहे, तर त्याचा काही अर्थ राहत नाही। आणि जो म्हणजे 7 वाजता यांना हजर राहण्याचा आदेश होता, तरी याकडे अधिकाऱ्यांच्या या आदेशाला याला शिक्षकांनी केराची टोपली दाखवलेली आपल्याला दिसत आहे। शेख मोहसिन सोबत या न्यूज बिडकीन। याबाबत महाराष्ट्र भूषण विद्यालयाच्या शिक्षकांना विचारलं तेव्हा आम्ही उद्या साजरा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। अनेक जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी आपल्या मर्जीनुसार आणि सोयीच्या वेळेनुसार योगा दिवस साजरा केला। जिल्हा परिषद शाळेचे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, ज्यांना सकाळी 8:30 वाजता बोलवलेलं आहे आणि 8:30 वाजता आल्यानंतर विद्यार्थी अर्धा ना 1 तास इथं उभा आहे, परंतु शिक्षक इथं कोणी दिसत नाही। थेट आपण त्या विद्यार्थ्यांना, तुझं नाव काय बेटा? अच्छा, किती वाजता बोलवलं होतं तुम्हाला? 8:30 वाजता बोलवलं होतं। कोणी बोलवलं होतं? अच्छा, तुझं नाव? राहुल। अच्छा, किती वाजता बोलवलं होतं तुम्हाला? काय होतं आज शाळेत? कार्यक्रम होता। कशाचा कार्यक्रम होता? काही सांगितलं नाही? तुम्हाला सांगितलं नाही? तुम्हाला काही सांगितलं नाही आज कशाचं कार्यक्रम? विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत नाही आहे का आज काय आहे। विद्यार्थ्यांना फक्त शाळेत बोलवण्यात आलेलं आहे आणि योगा दिवस हा जागतिक पातळीवर आज साजरा करत आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात आले त्यांना सुद्धा माहीत नाही का आज योगा दिवस आहे। थेट आपण त्या विद्यार्थ्यांना विचारलं, त्यांना सुद्धा माहीत नाही का आज योगा दिवस आहे। शेख मोहसिन सोबत या न्यूज।